सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत. आता संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत आणि आत्ता चहा बनवायला लागली आहे. बांधकामासाठी माणसं आहेत, त्यांच्यासाठी चहा बनवायला लागली आहे. आणि हे फ्रीजमध्ये दूध आहे तेही काढलं. 2-4 पातेल्यामध्ये दूध आहे आणि रोज मी ह्यांना म्हणते की दूध घाला, पण हे म्हणतात थोडं दूध आहे आणि तेवढं घालायला कुठं जाऊ. त्याच्यामुळे ते तसंच दूध आहे आणि आता हे 2-3 पातेली तशीच फ्रीजमध्ये आहेत. त्याच्यामुळे आता मी हे सगळं दूध काढलं आहे. चहा होईपर्यंत दूध जरा नॉर्मल होतं आहे आणि नॉर्मल झालं की मग म्हणलं की आटवावं दूध आणि आज गुलाबजाम बनवावेत. आणि जास्त जर झाला खावा तर मग खाव्याच्या पोळ्या वगैरे बनवता येतील. आणि गाईचं दूध आहे त्याच्यामुळं आता उकळलेलं दूध आहे ना, त्याच्यामुळं साईही काढलेली, त्याच्यामुळे आता किती खावा बनतोय काय माहीत. म्हशीच्या दुधाचा खावा जास्त बनतो कारण म्हशीचं दूध घट्ट असतं. आधी आमच्याकडं म्हशी होत्या पण आता गाई घेतलेल्या आहेत, म्हशी सगळ्याच विकल्या आणि गाईचं दूध जरा पातळच असतं. आणि आता त्यातही मी साई काढलेली सगळ्या दुधाची, त्याच्यामुळं आता ते जास्त काय खावा होणार नाही. पण जेवढा होतोय तेवढे बनवून घ्यावेत म्हटलं गुलाबजाम. उद्या मुलगी यायची आहे आणि तिला गुलाबजाम खूप आवडतात, त्याच्यामुळे तिच्यासाठी आता मी गुलाबजाम बनवायला लागली आहे. मुलगा तर काय बारामतीला आहे त्याच्यामुळं त्याला काय लगेच देता येत नाही, पण आता हिला आवडतात त्यामुळे हिच्यासाठी बनवायला लागले. आणि आत्ता हे संध्याकाळचं माझं झाडून झालेलं आहे सगळं. मुलालाही गुलाबजाम आवडतात पण आता त्याला काय पाठवू शकत नाही, त्याच्यामुळं आता हिच्यासाठी ते बनवून ठेवावेत म्हटलं. घराचं बांधकाम काढलं तेव्हा जास्तीची जी भांडी होती ती शेडमध्ये पोत्यामध्ये भरून ठेवलेली आहेत आणि त्याच्यावरती नारळाची पोती ठेवलेत. त्याच्यामुळे आता ही छोट्याच कढईमध्ये मला दूध आटवावं लागते, नाही तर ह्याच्यापेक्षा अजून एक मोठी कढई आहे आणि ती खूप जाड आहे आणि त्याच्यामध्ये दूध अजिबात करपत नाही आणि जास्त हलवावंही लागत नाही. त्याच्यामुळे आता ह्या छोट्या कढईमध्ये जेवढं दूध बसतंय तेवढंच मी आता ह्यात आटवणार आहे आणि उरलेलं दूध मग आता फ्रीजमध्ये ठेवावं लागते. आणि ही दुधाची सगळी साय काढलेली आहे आणि दूध गाळून घेतलं. 2 पातेल्यातलं तर दूध बसलं ह्याच्यामध्ये कढईमध्ये. बघू आता किती बसतंय दूध. आणि जास्तही दूध भरून चालत नाही कारण दूध उतू जातं, त्याच्यामुळं गळवटच कढई भरावी लागेल दुधाची. फ्रीजमध्ये दूध ठेवलं ना की दुधावरती जे मलईचा भाग असतो तो वरती येतो, त्याच्यामुळं आता दूध खाली तर पाण्यासारखंच राहिलेलं आहे. आणि आता हे एवढं गळवट कढईवर दूध झालेलं आहे. उरलेलं दूध आता फ्रीजमध्ये ठेवते आणि आता हे गळवट एवढं कढईवर दूध झालेलं आहे तेवढंच आता आटवते. गॅसवरती दूध आटवायचं म्हणजे गॅसही खूप लागतो आणि आता गॅसही खूप महाग झाला आहे. आणि चुलीवरती काय 2-4 लाकडामध्येच एवढं सगळं कढईवर दूध आटेल त्याच्या. आणि चोहोबाजूनी ना व्यवस्थित जाळ लागला तर दूध पटकन आटेल. चुली ह्या सिमेंटच्या किंवा बनवलेल्या असल्या म्हणजे कुठल्याही वरती भांडं ठेवलं तर हालायची भीती वाटत नाही. पण ही साधी विटांची चूल आहे आणि त्याच्यामुळे इथं भांडं ठेवल्यावर हालते. मी तिखट करतानाच बघितलं होतं कढई हालते, तर त्यासाठी ना मी साईडनी दगडं लावून घेतलेली आहेत. त्याच्यामुळे आता कढई ठेवली तर हलणार नाही कारण दूध आहे की नाही सारखं एकसारखं हलवावं लागतं, कारण जास्त जाळ झाला तर दूध उतू जाण्याची शक्यता असते आणि उतू जातंच म्हणजे दूध, त्याच्यामुळे ना ते हलवावं लागतं सारखं. आणि चुलीला आता हे बघा जास्त जाळ झाला आहे म्हणून ही 2-4 लाकडं काढलेत मी, कारण जास्त हे झालं ना ते कढई ठेवता येत नव्हती, त्याच्यामुळे मग ही लाकडं काढलेत. आणि आता मला दूध एकसारखं हलवावं लागेल. दूध एकसारखं नाही हलवलं तर खाली चिकटतं आणि खावा बनवतानाही आपल्याला दूध जेव्हा ना कमी कमी आटत दूध येतं तेव्हा आपल्याला एक नाही एकसारखं दूध हलवावं लागतं. आता हे जास्त घट्ट झालं तर त्याचा खावा बनतो आणि मीडियम जर कमी म्हणजे घट्ट असेल तर त्याची बासुंदी होते. बासुंदीच्या पुढची स्टेप म्हणजे खावा. चुलीतला जाळ थोडा कमी केलेला आहे आणि दूध आता आतल्या आत आटायला लागलेलं आहे. दूध आता काय लगेच चिटकत नाही. दूध आहे की नाही म्हणजे जेव्हा खावा बनायला लागतो ना त्यावेळेस जास्त हलवावं लागतं. आता पहिल्यांदा आहे ना दूध अजिबात हलवण्याची आवश्यकता नसते. थोडंसं सरपण कमी करून आहे ना बारीक चुलीवरती की नाही 2-4 लाकडं ठेवून तेवढ्या छोट्याशा जाळावरती ना दूध आटतं. आणि आता तोपर्यंत म्हटलं थोडंसं गवत काढून घ्यावं. बोरची पाईपलाईन फुटलेली आहे त्याच्यामुळे की नाही सगळं पाणी इथं सांडतं आहे आणि त्यामुळं सगळं गवत वाढलेलं आहे. आणि गावाकडं काय सापाची वगैरे भीती असते. मागच्या वर्षी आमच्या इथं खूप मोठा नाग निघाला होता, त्याच्यामुळं म्हटलं हे गवत कमी करून घ्यावं, त्याच्यामुळे आता हे गवत काढायला लागली आहे.
तेवढं कढईभर दूध होतं आणि तेवढं आटवून येणं एवढा खवा झालेला आहे. जास्त काय खवा बनलेला नाही आहे आणि त्यातही मी साई काढून घेतली होती. आणि आता ह्या कागदावरतीच कढई ठेवते, कारण कढई काळी झालेली आहे, त्याच्यामुळं कट्ट्यावरती सगळं काळं होईल. आणि त्यामुळे ह्या कागदावरती कढई ठेवलेली आहे मी. आणि साईडला खूप घट्ट चिकटलेले, आता ते काय निघत नाहीत, फक्त खवा खवा काढून घेते. आणि जेवढं शक्य आहे तेवढं जेवढं निघते तेवढं काढून घेते. आता हे दुधाची पातेली कढई आहे ना, पाण्यामध्ये भिजत घातल्याशिवाय निघत नाही, त्यांना पाण्यामध्येच भिजत घालावं लागतं. त्याच्यामुळे आता ही कढई मी पाण्यामध्येच भिजत घालायला लागली आहे. एवढा खवा आहे. आणि आता ह्याच्यामध्ये मी गव्हाचे पीठ घालायला लागले आहे. मैद्यापेक्षा गव्हाचं पीठ कधीही चांगलं, मैदा आतड्याला चिकटला जातो, त्याच्यामुळं गव्हाचं पीठच घालायचं गुलाबजाममध्ये. आणि आता हे मी चांगलं मळून घेते आहे. आणि त्याच्यामध्ये वेलदोड्याची ही पूड टाकलेली आहे. आणि पूड टाकून की नाही व्यवस्थित मळून घ्यायचं, कारण आहे ना दूध आटवताना त्याच्यामध्ये काय थोड्याशा गाठी वगैरे असं राहिलेल्या असतात, त्याच्यामुळं सगळ्या गाठी फुटल्याशिवाय ते गुलाबजाम चांगले होत नाही आणि एकसारखे होत नाही. त्याच्यामुळं मी आता हे सगळे व्यवस्थित मळून घेतलेले, एकदम चांगलं कणकीसारखं आहे ना, आपण जसं कणकीचं पीठ मळतो ना तसं एकदम चांगलं मळून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला पाहिजे तशा आकाराचे गुलाबजाम बनवून घ्यायचे. आणि मी आता हे गुलाबजाम बनवायला लागली आहे. गुलाबजाममध्येही साखरेच्या पाकातून काढलेले, तसेच आतून गुलाबजामच्या मध्ये ड्रायफ्रूट घालून वरून खाव्याचं म्हणजे गुलाबजाम बनवून तेलातून तळून काढलेले, तसे गुलाबजाम छान लागतात. पण आता हे माझे साधे गुलाबजाम तयार झालेले आहेत. आणि आता ह्या गोळ्या सगळ्या बनवून घेतलेल्या आहेत. इकडं तेल गरम करायला ठेवलेले आहे आणि पलीकडे साखरेचा पाक बनवायला लागली आहे. तेल इतकंही कडकडीत गरम करायचं नाही की गुलाबजाम फक्त वरच्याच साईडने तळला जाईल आणि आतमध्येच कच्चा राहील. मीडियमपैकी तेल गरम करायचं, म्हणजे सर्व बाजूंनी गुलाबजाम व्यवस्थित तळला जातो. आणि आधी चेक करून घ्यायचं की तेल मीडियम गरम आहे की नाही. त्यासाठी की नाही थोडासा तुकडा तोडून येणार तेलामध्ये टाकायचा, आणि तो जर वरती आला तर मग तेल गरम झाले असं समजायचं. आणि मग गुलाबजाम तळून घ्यायचे. असे मी थोडे थोडे करून गुलाबजाम तळून घेतलेले आहेत. साखरेचा पाक बनवण्यासाठी मी 1 वाटीभर साखर घेतलेली आहे आणि ती साखर बुडेल एवढं पाणी ओतलेलं आहे. गुलाबजामचा साखरेचा पाक खूप कडक नसतो, एकतारीच पाक असतो, त्याच्यामुळे मी हा पलीकडं पाक बनवायला ठेवलेला आहे. आणि आता हे पाक माझा तयार झालेला आहे आणि इकडं गुलाबजामही तयार झालेले आहेत. आता हे सगळे गुलाबजाम मी ह्या साखरेच्या पाकात टाकायला लागले आणि असे छान असे साध्या सोप्या पद्धतीने बनवलेले घरगुती गुलाबजाम तयार झालेले आहेत. आणि तुम्ही असे गुलाबजाम नक्की बनवून बघा. घरच्या साहित्याचा वापर करून हे गुलाबजाम बनवलेले आहेत. चॅनलवर नवीन असाल तर लाईक व शेअर नक्की करा.